सर्व भक्तांना नमस्कार. सर्वप्रथम आषाढी कार्तिकी वारी महामंडळाच्या सर्व सभासदांचे आणि संयोजक श्री संतोष गोडबोले यांचे मनःपूर्वक धन्यवाद की त्यांनी या आपत्काळाच्या परिस्थितीत देखील समाजाला नामस्मरण आणि संत प्रबोधन ह्या दिशादर्शन देणारा ओळख संतांची या ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे सर्वांना एकत्रित आणले आहे. आणि हा मंडळाचा उदात्त विचार सर्व मराठी समाजाला संघटित करून समष्टी साधना करण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार. ओळख संतांची ह्या कार्यक्रमाद्वारे रोज एक पुष्प विठ्ठल माऊलीच्या चरणी अर्पण होत आहे. त्यामध्ये आम्हालाही हे भावपुष्प अर्पण करण्याची संधी मिळाली आहे. आज आम्ही अभंगवाणीतून संतांची ओळख करून देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत. मी सौ अर्चना गणोरकर. श्री गुरुकृपेने या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी मिळाली त्यासाठी कृतज्ञता. संतांचे हे अभंग गाण्याची सेवा सौ मुक्ता ठोसर या करणार आहेत. गायनाबरोबरच वादन ही महत्वपूर्ण बाब असतेच, तर तबल्यावर साथ देण्याची संधी श्री रवी परांजपे यांना मिळाली आहे व संवादिनीवर श्री विजय चांदोरकर ही सेवा करत आहेत. या सर्वांना देखील माझा मनःपूर्वक नमस्कार. प्रथम वंदनीय गणरायाच्या चरणी आपण भाववंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पहिला अभंग आपण घेतो आहे. ओवी आणि अभंगानी भुई सारी भिजे, पालकीच्या संगे आज मन माझे नाचे. हा अभंग संत नामदेवांनी रचलेला आहे. या अभंगात संत नामदेवांनी आषाढी कार्तिकीला कसा पंढरपूरला वारीचा सोहळा होतो, पालखीचा सोहळा होतो, त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रतिम असे वर्णन केले आहे. पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी झालेली आहे. दिंड्या, पताका, टाळ, मृदुंग आणि ओव्या, अभंग आणि गजराने अवघे पंढरपूर गाजून गेले आहे. संत ज्ञानेश्वराची आणि तुकोबारायांची पालखी व त्याचा सोहळा, शिवाय विठ्ठलाच्या भेटीसाठी जमलेली सर्व संत मंडळी, सर्वच उत्साहाचे वातावरण झालेले आहे. या आनंदाने व वात्सल्याने सर्व धरणी माता ही भिजून गेलेली आहे व आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाचा हा अलौकिक सोहळा बघून त्यांचे मन असे थुईथुई नाचते आहे, असे संत नामदेव म्हणतात. नुकतीच आपल्याकडे पण आषाढी एकादशी झालेली आहे. आपल्या जबलपुरात देखील विठ्ठलाच्या वारीचा सोहळा असाच जल्लोषात साजरा होतो. तर आज आपण सर्व वारकरी या वारीचा सोहळा मनानेच साजरा करूया आणि इथेच बसून डोळे बंद करून सर्व मनाने पंढरपूर येथे जाऊया आणि तल्लीन होऊन अभंगाचा आस्वाद घेऊया. तर ऐकूया ओवी आणि अभंगाने भुई सारी भिजे. ओवी आणि अभंगाने भुई सारी भिजे. ओवी आणि अभंगाने भुई सारी भिजे, पालकीच्या संगे आज मन माझे नाचे नाचे, मन माझे
खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. हा अभंग घेणार आहोत. हा अभंग संत तुकारामांचा आहे. तुकाराम सामाजिक व्यवहाराचे सूक्ष्म विश्लेषण करण्याच्या बाबतीत अतिशय कुशल होते. त्यामुळेच ते एकाच विषयाचे अनेक पैलू आपल्याला ध्यानात घेत असत. या अभंगात संत तुकाराम सांगताहेत की आपण हा सर्व संसार करण्याचा खेळच मांडला आहे व सर्व त्यात रममाण झालो आहोत. पण हा खेळ खेळताना देखील आपल्या मनातील षडरिपू आणि अहंभाव म्हणजेच काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ आणि असूया हे सर्व आनंदाने नाचत नाचत पायाखाली तुडवायचे आहे. म्हणजेच ते मनातून नष्ट करायचे आहे आणि मगच आपण त्या परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. ते पुढे सांगतात की वर्ण आणि अभिमान हे सारे पण विसरून जायचे आहे आणि विठ्ठलाच्या चरणी शरणांगत भावाने लोटांगणच घालायचे आहे. जेव्हा आपला अहंकार हा गळून पडतो तेव्हाच आपले चित्त आरशासारखे निर्मळ होते व शरणांगत होऊन त्या पाषाणाच्या मूर्तीला जर आपण लोटांगण घातले ना तर नक्कीच त्या पाषाणालाही पाझर फुटतो. ते पुढे म्हणतात की हे देवा, या जीवनाची पायवाट किती सोपी केली आहेस तू. फक्त या सर्व षडविकारांचा त्याग केला आणि आर्ततेने देवाला हाक मारली म्हणजे सतत नामस्मरण केले तर तो क्षणातच आपल्या डोळ्यासमोर येऊन उभा राहतो आणि आपला हात धरून या भवसागरास तरून जाण्यास आपल्याला मदत करतो. तर ऐकूया खेळ मांडियेला वाळवंटी गाई. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव बाई रे, नाचती वैष्णव बाई रे. क्रोधाभिमान गेला पावचरणी, क्रोधाभिमान गेला पावचरणी, एका एका लागतील पायी
अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हा अभंग ऐकणार आहोत. हा अभंग संत चोखोबांनी लिहिलेला आहे. तत्कालीन परिस्थितीत समाजात जातीभेद खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. संतांनी नेहमीच समाज उत्थानाचे कार्य केलेले आहे आणि धर्मजागृतीचे पण कार्य केले आहे. अनाथांचा नाथ रे, त्याला कैसी जात रे, चोख्या मेळ्या संगे खातो, दही दूध भात रे. संत हे कोणत्याही संप्रदायाचे असो, त्यांची शिकवण मात्र एकच असते की आपण सर्व हा परम परमेश्वराचीच लेकरे आहोत व सर्वांमध्ये त्या परमेश्वराचा अंशरूपी आत्मा आहे. तर ह्या जाती प्रथेचा विकृत अर्थ लावण्याने समाजाचे आणि धर्माचे फारच नुकसान झालेले दिसते. संत चोखोबांनी या अभंगातून ही सारी व्यथा विठ्ठलाच्या समोर मांडलेली आहे आणि अत्यंत कळकळीने ते विनंती करत आहे की रंग, रूप, जाती, वर्ण कोणताही असो, विठ्ठलाच्या चरणी, विठ्ठलाच्या ठाई आपण सर्व त्यांचेच अंश आहोत व त्यांच्याच रंगात आपल्याला रंगून जायचे आहे आणि एकरूप व्हायचे आहे. जिथे फक्त हा पांडुरंगच राहतो, त्या पांडुरंगालाच आपल्याला मिठी मारायची आहे आणि एकरूप होणार म्हणजे पांडुरंगाच्या रंगात रंगून जायचे आहे. तर आता आपण ऐकूया अबीर गुलाल उधळीत रंग. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे
लहानपणी आजीने सांगितलेली एक गोष्ट आठवली. एक व्यक्ती समुद्राच्या काठी चालत असतो व भगवंताच्या नामस्मरणात दंग असतो. त्याला समुद्राच्या काठी वाळूत 2 जणांची पावले दिसत असतात. तो अत्यंत आनंदित होतो की परमेश्वर माझ्या सोबतच आहे. तो तल्लीनतेने चालत असतो. त्याच वेळी खूप वादळ वारं सुटतं व आता तो माणूस घाईघाईने धावूच लागतो व आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. अचानक त्याचे खाली लक्ष जाते तर काय, फक्त 2च पावले उमटलेली दिसत असतात. तो हिरमुसला होतो व सुरक्षित स्थळी पोचल्यावर देवाला आळवतो आणि म्हणतो, हे भगवंता, संकटामध्ये तू मला एकटाच सोडून गेलास. तेव्हा देव काय म्हणतो, अरे मी तुझ्या बरोबरच होतो. नीट बघायचं, तुझ्यावर जेव्हा संकट आलं तेव्हा मी तुला अलगद माझ्या कडेवर उचलून घेतलं होतं. म्हणून ती जी पावले पाहिलीस ती तुझी नव्हे तर ती माझी पावले होती. अगदी तसंच काहीतरी आपल्या सर्वांबरोबरही होतं. म्हणूनच संत तुकारामांनी या अभंगातून आपल्याला सांगितले आहे की देव हा सतत आपल्या बरोबरच असतो व तो आपल्या बरोबर आपले बोट धरून आपल्याला चालवत असतो. हा जर दृष्टिकोन आपण ठेवण्याचा प्रयत्न केला तर असा सतत आपल्या मनात हाच विचार राहतो आणि आपल्या हातून कधीच चुकीचे काही घडणे अशक्यच आहे. देव सतत आपल्या बरोबर आहे हा भाव म्हणजे काय, तर अखंड नामस्मरणात दंग राहणे हेच आपले साधन आहे. आणि नामामुळेच आपण या भवसागरातून तरुण जाणार आहोत. मोक्षाची वाट दाखवणारा तो परमेश्वर सतत आपल्यावर कृपा करणारच आहे. आणि सर्व संतांनीही आपल्याला तेच सांगितलं आहे. तर आता या अर्थाचा आपण संत तुकारामांचा अभंग ऐकूया. जेथे जातो तेथे तू माझा सांगा, चालविसी हाती धरोनी. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. जेथे जातो तेथे तू माझा संगाती. चालविसी हाती धरुनी या. चालो वाटे आम्ही जाती रागाय. चालविसी भार सवे माझा. जेथे जातो तेथे माझा संगाती.
सृष्टीत आणणारी ही आपली आई म्हणजे देवाचे सगुण रूपच असते. ती आपल्याला घडवते व संस्कारही देते. प्रेम आणि वात्सल्याचा वर्षाव करते. आई आणि लेकामध्ये एक वेगळाच बंध असतो. तसेच संत एकनाथ महाराज आपल्याला या अभंगामधून सांगतात आहे की हा विठ्ठल आणि रखुमाई म्हणजे आपल्या सगळ्यांचे मायबापच आहे. आणि म्हणूनच आपण त्या विठ्ठलाला विठू माऊली अशीच हाक मारतो व त्याचे स्थान म्हणजेच पंढरपूर हे आपल्या सर्वांसाठी माहेरघरच आहे, जे भीमा नदीच्या तटावर आहे. चंद्रभागा ही आपली बहीण आहे आणि कुंडली आपला भाऊ आहे. किती सुंदर वर्णन करतात एकनाथ महाराज. सर्व सगुण रूपात आपल्या समोर येऊन ठाकतात. म्हणजेच काय तर चंद्रभागा ही सर्वांच्या पापाचे शालन करते आहे. म्हणजे चंद्रभागेमध्ये स्नान करून वारकरी आपले पापक्षालन करीत आहे. ते पुढे म्हणतात, कुंडलिक हा आपला भाऊ आहे तर त्याची ख्याती जगभरच पसरली आहे. आणि खरंच त्या कुंडलिकामुळेच आज आपण या विठ्ठल माऊलीचे प्रत्यक्ष दर्शन घेत आहोत. ते पुढे म्हणतात, हे विठू माऊली, आम्ही तुला शरण आलो आहोत. आम्हाला आपल्या प्रेमाच्या आणि वात्सल्याच्या छत्रछायेत अखंड असू दे हीच प्रार्थना करतो. तर आम्ही सुद्धा हीच प्रार्थना करतो विठू माऊलीच्या चरणी. आणि ऐकूया, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी. माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी.
पुराणामध्ये आपल्याला नवविधा भक्ती सांगितली आहे, पण कलियुगामध्ये मानवाला तरुण जाण्यासाठी नामस्मरण भक्ती हीच एक सर्वश्रेष्ठ भक्ती आहे आणि मानवाला सहज सोपी वाटही आहे. श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. म्हणजेच काय, तर सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञात मी स्वतः विराजमान असतो. आणि म्हणूनच संपूर्ण अध्यात्माचा सार म्हणजे काय, तर नामजपच आहे. या देहाचा शेवट होतो, पण या आत्म्याचा कधीच अंत होत नाही. नामस्मरण करीत करीत आत्म्याचे परमात्म्यामध्ये विलीन होणे हाच खरा शेवट असतो. तर आता आपण नामाचा गजर करीत ह्या अभंगवाणीला आणि ह्या प्रवासाला येथेच थांबवूया आणि विठू माऊलीच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण आता ऐकूया अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर,